चला चला मॅच चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे. 12च्या आतमध्ये मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला मॅच चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. मॅचला भरपूर सारा उशीर झालाय. आज खऱ्या अर्थानं स्पर्धेची दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहताय अभिद 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये बॅटिंग करणारी मोहाची वाडी टीम. विनायक सर बिडकर यांची टीम आपण मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करताना पाहायला मिळतो. सेकंड एंडवरती आपण पाहतोय रोशन आडाव. नॉर्थ सेकंडवरती फलंदाज मुस्तकीम. गोलंदाज कुरम नजेच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती रोशन आडावचा तडाखा. बॉल सीमा पार लॉंगॉनला. धावा मिळतील 6. षटकार. पहिल्याच बॉलवरती बरोबर मिडॉन आतमध्ये ते ओळखलं आणि बरोबर मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय. लॉंगॉन मध्ये आलाय. षटकार. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलाय. बॅटिंग करणाऱ्या मोहाची वाडी टीमचं रोशन आडावनं स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. काय जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं रोशन आडावची बुद्धिस्ट चॅम्पियन लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या लीग मध्ये तो मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील त्याने मिळवलं होतं. तोच सेकंड गेंडवरती बाची कडा. शॉर्ट हँडमॅनला फिल्डर चांगली फिल्डिंग करतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एस्टर्न पासून दूर राहिला. एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. थोडीशी रिक्स होती या धाबेमध्ये परंतु ती सिंगल धाबेतून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धाबा धाव फलक्यावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 7. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धाव फलक्यावरती. अफजल टिबाले चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. देखणं दर्जेदार नेटनेटकाचं आयोजन आपल्याला अफजल टिबाले चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अफजल टिबाले ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आहेत. हो यावेळी फुललेंचा बॉल समोर लॉप केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळेल. पहिला बॉल तो खऱ्या अर्थानं ओव्हरपिच होता. त्याच्यावरती आक्रमण झालं. त्या 6 धावा पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर मात्र खुरम नजे यांनी कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या म्हणजे एकंदरीत टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ समाप्तीनंतर 8 धाव फलकावरती. हो खोलामध्ये टाकलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. मुस्तकीम खऱ्या अर्थाने निघाले होते नॉर्थ साईड एंडवरून. त्यांना धाव हवी होती परंतु रोशननं परत पाठवलं कारण की आता इथून रिक्स नको आहे. कारण की बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. जाबाबा यांचं आगमन झालं. त्यांचं पुनश्च एकदा अफजल टिबाले चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग खुरम नजे यांची. हो चांगला बॉल येश लागली पाठीमागे. पुनश्च एकदा संधी होती परंतु इथे डायरेक्ट हिट होतच नाहीये. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं खुरम नजे यांचं देखील. पहिल्या बॉलवरती रोशन आडावनं तो षटकार लगावला आणि तदनंतर मात्र रोशन आडाव आणि मुस्तकीमला ते मोठे फटके मारूच दिले नाहीयेत. इतकी जबरदस्त कामगिरी आपल्याला खुरम नजे यांची पाहायला मिळतीये. म्हणजे आयोजनामध्ये एवढे व्यस्त असतात आणि कामाधंद्यामध्ये देखील एवढे व्यस्त असतात. मग आता क्रिकेटसाठी प्रॅक्टिससाठी तो किती वेळ दिला जातो परंतु इथे खऱ्या अर्थानं ती चांगली कामगिरी. ओ ब्लॉक होल मध्ये टाकलाय पूर्णपणे. अगदी आपण पाहताय खोलूनच ठेवलं. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर खऱ्या अर्थानं या एकंदरीत षटकामध्ये धाबा आल्यात त्या उग्या 9. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक.
शादाबाई जाबाबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला दामट टीम, वेळ घेऊ नका, वेळ कोणासाठीच नाहीये. आपल्याला बरोबर मॅचेस दिलेल्या वेळामध्येच कंप्लीट करायचे आहेत. एक ओव्हरमध्ये धावा आल्यात 9. बॅटिंग करते मोहाची वाडी टीम. सेकंड इनवरती आहे रोशन आडाव, नॉन सेकंड वरती मुस्तकीम आणि गोलंदाजी मार्कवरती 7 सिद्दीकी. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळी जागा बनवली आहे. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल चालला डीप पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे. देखना कलात्मक फटका, रोशन आडावच्या बॅटमधून चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजाच्या मेरिटनुसार क्रिकेट कसं खेळलं जातं हे खऱ्या अर्थानं रोशन आडाव यांच्याकडनं आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालं आहे. आणि आज देखील आपण पाहताय दामत नगरीमध्ये, दामतच्या मैदानावरती आणि दामतकरांच्या विरोधामध्ये रोशन आडावची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. चौकार आला, चौकारानं धावा फलकावरती आल्यात ते 13. नियंत्रणामध्ये क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. हो, यावेळी बैठक मारून हा फटका खेचायचा होता. डायरेक्ट हिटचा चान्स, पुन्हा एकदा हुकला. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धाव्यानं धावफलक आता 14 धावा धावफलकावरती. नितेश सर, कालच्या रात्रीचा विचार करायला गेलो तर भरघोस धावा या मैदानावरती होताना पाहायला मिळाल्या. 1-2 मॅचेस वगळता बाकी सगळ्या अगदी 5 मॅचमध्ये त्या 50+ धावा आपल्याला या मैदानावरती होताना पाहायला मिळाल्या. परंतु आजच्या रात्रीमध्ये त्या धावा कुठेतरी थांबल्यात की काय, कारण की ते धावा पाहायला मिळाल्याच नाही. पहिल्या मॅचमध्ये 66 धावसंख्येचा पाठलाग जरूर झाला. हो, खोलामध्ये टाकलाय. पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतायत की लेग बाईटची मात्र इथून सिंगल डाव. चांगली बॉलिंग 7 सिद्दीकीची आपल्याला पाहायला मिळतीये. लेग बाईटची सिंगल आली, सिंगलने धावफलक 15. एक चांगली बॉलिंग कमबॅक तर त्याला देखील हवं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला होता खुरम नजे यांच्या विरोधामध्ये आणि तदनंतर मात्र उर्वरित 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त 3च धावा खर्च केल्या. आणि आता देखील आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये 7 सिद्दीकीच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तो देखील कमबॅक करतोय. हो, आडवा पाठनं खेळण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी होती. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग अगदी आपण पाहता व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता. रन आउटची संधी, वेगानं धावलाय. चित्याच्या सप्लाईनं हरणाच्या गतीनं धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मोहाचीवाडी टीमची 17 धावा धावफलकावरती. बिनबाद 17 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं, त्याच्यामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 9. सेकंड ओव्हरला सुरुवात. ओ, आडवा बाटनं प्रहार चढवलाय. बॉल चाललाय मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यावेळी थोडासा शॉर्ट बॉल भेटला, लगेच पोझिशन बनवली आणि हा खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग झोन आहे रोशन आडावचा आणि तिथे मात्र त्याच्या बॅटमधून षटकार आला. पॉवरफुल बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या 23 वरती अगदी फ्लाय होताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला अभित 11 दामट टीमकडनं होताना पाहायला मिळाली, परंतु रोशन आडाव पूर्णपणे खऱ्या अर्थानं गोलंदाजांना रीड करून मात्र त्यांच्यावरती आक्रमण चढवत आहेत. ओ, लोवर फुल टॉस, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय 7 सिद्दीकी या गोलंदाजानं. बैठक मांडली होती, पेटन स्ट्रोक आहे रोशन आडावचा, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झालाच नाहीये. बॉल सरळ एस्टांवरती जादरला आणि पहिला धक्का इथून मोहाचीवाडी टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहता रोशन आडावच्या
23 वरती पहिली विकेट आली आहे. आबिद 11 आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ज्यांच्या नावानं आज संघ खेळतोय ते आबिदजी खोत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. ज्यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहायला मिळाली. ते आबिदजी खोत यांचं आगमन झालंय आणि त्यांचं आगमन केलंय फलंदाज मुस्तकीनं षटकारानं समोरच खेचला. अगदी अफजल टिवाले ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहताय, अफजल टिवाले चषक 2026. ते अफजल टिवाले आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच विरोधामध्ये मुस्तकीमच्या बॅटमधून आज षटकार आला आणि या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचला 29 वरती. चांगला मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. तगडी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. दोन टीमचा महासंग्राम, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पुढे आले, स्ट्रिप आउट झाले. मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती षटकार आणि लगेच दुसऱ्याच बॉलवरती मिळाली आहे मुस्तकीमची विकेट. दुसरा आद्रा मोहचेवाडी टीमला 29 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज भाऊ मैदानाच्या आतमध्ये. ओ बाचिकाडा फिल्डर थोडेसे दूर आहेत. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या जणू काही शॉट चेक केला. पहिली सिंगल इथून मिळवली. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल. नितेश तरे सर आम्हाला सांगतात 30 धावा धावफलकावरती. शॉट बॉल होता, शॉट पूल केला, मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल खाली आलेत, पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट मिळाली आहे. फलंदाज प्रशांत देखील इथून बाद होतील. पहिल्या ओव्हरमध्ये टीम चांगली काम करत होते. पहिल्या ओव्हरमध्ये भरघोस जाबा बनवल्या होत्या आणि जशी पहिली विकेट आली, रोशन आडाव जसा बाद झाला तशी मात्र एका पाठोपाठ एक विकेट्स इथून आपल्याला पाहायला मिळतात मोहचेवाडी टीमकडनं. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. तर 6व्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती राहुल बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अफजल टिवाले ज्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्ही पाहताय, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक अफजल टिवाले गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती तो षटकार आल्यानंतर जो काही कमबॅक केला, जबरदस्त कमबॅक. हो, यावेळी फटका चांगला आहे लॉंग ऑफला. वाईड इश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर बॉलला आतमध्ये ढकलतात. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, वेगाने धावतात. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. बॅकअप आहे, 2च धाबा इथून पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यानंतर 32 धाबा धावफलकावरती. 32 धाबा धावफलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील आणि 32 धाबा धावफलकावरती. याच मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये 66 चेस झाला. शॉट बॉल होता आणि तो देखील इथून मात्र पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. बरोबर पडल्यानंतर टेक ऑफ करत असताना अगदी डोक्याच्या भरून निघून गेला. पंचांनी ते पाहितलं आणि त्याच्यानंतर मात्र तो व्हाईट बॉल घोषित केला. बन बाउन्स देखील दिला. म्हणजे आता पुनश्च एकदा तुम्ही बाउन्सरचा वापर करूच शकत नाहीयेत. धाबा धावफलकावरती आपण पाहता 33 धाबा धावफलकावरती आल्यात. हो, पुनश्च एकदा मिस टायमिंग आहे हवेमध्ये. खुरम नजे बॉल खाली, कॅच ड्रॉप. रनआउटची देखील संधी आहे आणि ती देखील हुकली आहे. 2 धाबा
कंप्लीट झाला. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 35 धाबा धावफलकावरती आल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करते मोहाचीवाडी टीम, फिल्डिंग करते आबी दिलेबन दामत. एक तगडी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अफजल टिवाली चषकामध्ये. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या मैदानावरती. आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय आपल्या समयमध्ये जोडले गेलेत. त्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया अफजल टिवाली चषक 2026 मध्ये. चला वेळ नका घेऊ, शेवटचं षटक आहे, जास्त वेळ नाहीये. हे वारंवार तुम्हाला सूचना केल्या जातात. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक, शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज सकलेन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये सकलेन समोर आपण पाहताय भाऊ दिनेश सॅकिंग एंडवरती. हो, पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. अगदी आपण पाहताय गती ती काढूनच घेतली आहे. असं वाटलं होतं दिनेशांना की भरघोस वेगानं बॉल येईल. बॅट अगोदरच निघाली आणि इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. आता शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके हवेत मोहाचीवाडी टीमला. एक फायटिंग टोटल जर काही ते उभारायचे असेल तर मात्र मोठे फटके मारावेच लागतील. परंतु इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सकलेन खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या गोलंदाजीतून त्याने प्रभावित केलाय. याच मैदानावरती अनेक स्पर्धा खेळत असताना त्याने प्रभावित केलाय आणि तोच आता शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून फेकतोय. व पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज सकलेनच्या माध्यमातून. परंतु सॅकिंग एंडवरती जे दिनेश आहेत त्यांना अजूनही ती लय मिळाली नाहीये. मोठे फटके हवेत आणि त्याच्या शोधामध्ये जावं लागेल. हो, यावेळी बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर अगदी आपण पाहताय शाहिद त्या ठिकाणी. हो, चांगली कॅच. बोटा चेस होता, पोहोचले आणि बॉलला देखील गॅदर केला. पकडले एक कॅच. फलंदाज बाद. दिनेश यांना देखील परतावं लागतंय. खरं तर या स्क्वॉडमध्ये भरपूर फलंदाज आहेत. मोहाचीवाडी टीम म्हटल्यानंतर बॅटिंग लाईनअप अगदी म्हणजे अगदी 11वा येणारा खेळाडू देखील तो षटकार मारू शकतो, इतकी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. परंतु रोशन आडाव बाद झाल्यानंतर तिथून मात्र त्या धावा सामल्या, त्या धावा खऱ्या अर्थानं आल्याच नाही आहेत. तिथून मात्र गोलंदाजानं ते वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे खऱ्या अर्थानं मोमेंटम होतं बॅटिंग करणाऱ्या मोहाचीवाडी टीमकडे, ते शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अगदी जाग्यावरती गरकन फिरवलाय आणि तिथून मात्र त्या धावा सांभाळल्यात. आतापर्यंत 4 बॉल टाकले सकलेननं. 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि 1 विकेट त्यानं मिळवली आहे. 2 बॉल बाकी आहेत. हो, शॉर्ट बॉल होता. बाची काढा घेतली. फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप करतायत. बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत 1 धाबेतून आपल्याला पाहायला मिळतीये. हे करायचं होतं खऱ्या अर्थानं दिनेशांना की राहुल नॉस्ट्राईक एंडवरती होता. त्यानं 2 बॉल फेस केले होते. 4 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. त्याला जर का स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित राहुलच्या बॅटमधून ते स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले असते का. परंतु त्याला आता शेवटच्या बॉलवरती मात्र ती स्ट्राईक मिळाली आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती तो शेवटच्या बॉलवरती आल्या. दोन धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. एकंदरीत टीमची धावसंख्या झाली आहे 38. 38 धावा धावफलकावरती आल्यात आणि टार्गेट आहे 39 या धावसंख्येचं. अभित सर,
चला काव्या 11 दामोदे टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. जे के शेलू टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. काव्या 11 टीमचे कर्णधार चला आपण लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करतोय. हे वारंवार या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अमरजीत सर आपला कर्णधार आपण टॉस साठी पाठवायचा आहे लगेच. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मोहचीवाडी टीमनं धावा बनवला. त्या 38-39 धावसंख्येचं टार्गेट ठेवलाय. ते आता आबिद 11 दामट टीमच्या अगेन्स्ट. जरी टार्गेट छोटं वाटत असेल तरी देखील या मैदानात चला बॅट्समन पाठवा लगेच दामट टीम. काव्या 11 दामोदे टीम आलेत. त्यांचे देखील कर्णधार आलेत. आणि आता संदीप सर आपण टॉस करून घ्या. जय कोलंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11 दामोदे या दोन टीम दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करतोय. चला फलंदाज पाठवा लगेच. चला बॅट्समन पाठवा लगेच. जय कोलंबा माता शेलू टीमनं टॉस जिंकला आणि त्यांचा फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. म्हणजे काव्या 11 दामोदे टीम आपल्याला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. जशी ही मॅच समाप्त होईल तसे दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. जशी ही मॅच समाप्त होईल आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. आणखीन एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तगडा कॉन्टेस्ट या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोनही टीम अगदी आपण पाहताय याच विभागामधील बलाढ्य टीम आहेत आणि त्या आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे मात्र 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आबिद 11 दामट टीमला. सेकंड एंड वरती फलंदाज अफजल टिवाले आणि नॉर्थ सेकंड वरती आपण पाहता बबलू नजे. हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय करण P1चं षटक घेऊन निघालाय. समोर अफजल टिवाले राऊंड द विकेट ना. हो पहिला बॉल पाडल स्वीप करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथून बॅटची कट, बॅटवरती चेंडू ब्रश झाला परंतु अगदी आपण पाहता बॅटवरती लागल्यानंतर शरीरावरती आदळला आणि बरोबर विकेट वरतीच बॉल गरगळत राहिला. धाव इथून मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस होता, तो पिक करायचा होता, पाडल स्वीप करायचा होता. बरोबर अगदी आपण पाहता जी वेकँड एरिया आहे तिथे मात्र फटका खेचायचा होता. ओ यावेळी हेलिकॉप्टर परंतु अगदी जाग्यावरती तो लँड झाला. धाव मिळेल सिंगल. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न
आउटसाइड डे ऑफ स्टंप. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. पडल्यानंतर बरोबर अगदी बाहेरच निघाला. जे राऊंड विकेटने ज्यावेळी अगदी आपण पाहता उजव्या हाताचे गोलंदाज गोलंदाजी करत असतात, तो बॉल पडल्यानंतर बरोबर अगदी आपण पाहता बाहेर निघत असतो आणि तो ॲडव्हान्टेज देखील आपण पाहताय बऱ्याचदा तसा गोलंदाजांना आपल्याला होताना पाहायला मिळतोय. पण तोच ॲडव्हान्टेज आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी बरोबर अगदी आपण पाहताय व्हाईट लाईनच्या आतून बॉल आला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 39चा पाठलाग करत असताना धाव फलक्यावरती आहेत अबीद 11 टीमच्या. त्या मात्र दोन धाव फलक्यावरती आहेत. ऑन साईडला फटका केला डीपमध्ये मिड विकेटला. त्या ठिकाणी फिल्डर राहुल चांगली फिडिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 3. माहिती आहे खऱ्या अर्थानं अबीद 11 टीमला की सिंगल डबलने देखील आम्ही या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. एखादा गोलंदाज असा की त्याच्यावरती आम्ही मात्र ते आक्रमण करून त्या धावा बनवू शकतो. त्याच्यामुळे तो संयम अगदी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अगदी दोन्ही बॅटर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. हो, यावेळी हेलिकॉप्टर उडवला. फिल्डर आहेत रोशन अडाव, त्यांच्या बरोबर हातामध्ये लँड झाला. मिळाली पहिली विकेट. अफजल टीवाले आउट. हेलिकॉप्टर उडवला खरा, परंतु बरोबर फिल्डरच्या हातामध्येच पहिली विकेट आली आहे. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका तर अपेक्षित होताच टीमला. आणि अगदी जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते खऱ्या अर्थानं मोठे फटके अपेक्षित असतात आणि त्याच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये मात्र फिल्डरला शोधलाय. पहिली विकेट आली आहे. अगदी आपण पाहताय 3 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साद सिद्दीकी, जो संपूर्ण टीमला लीड करत असतो. संपूर्ण टीमला अगदी आपण पाहताय चालवत असतो. तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. शांत करार्थना खेळाडू आहे. अगदी शांतरित्यानं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असतो. तो इनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तुम्ही त्याला पाहताय. समोर आपण पाहताय करण. हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्विच इट करण्याचा प्रयत्न. अपील तर जोरदार झाली होती, परंतु बॉल हातातून देखील निसटला. शेवटचा बॉल देखील आपण पाहता निर्धावच आलाय. शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. एकंदरीत टीमची धावसंख्या 3. विकेट आली आहे ती म्हणजे 1. अफजल टिवाले बाद झालेत. काय गोलंदाजी केली आहे करणनं. एका ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आहे. म्हणजे 39 धावसंख्येचा बचाव करायचा असेल तर मात्र गोलंदाजी मधून जो 60 आहे तो करणला द्यायचा होता आणि तो 60 त्यानं मिळवून दिला. एकंदरीत 3 धावसंख्येचं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कित्येकदा पाहिलंय ती पॉवरफुल बॅटिंग होताना, कारण की अगदी आपण पाहताय 30 यार्ड सर्कल भेदलं तर मात्र सीमारेषा लगत फक्त 2च फिल्डर असतात. अशा वेळी मात्र त्या गॅप्समधून आपल्याला फटके मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. परंतु करणनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीनं आपण पाहताय अबीद 11 फलंदाजांना, अबीद 11 दामट टीमच्या फलंदाजांना पूर्णपणे थांबवलाय. प्रत्येक बॉल अगदी आपण पाहताय अचूक टप्प्यावरती तो नियंत्रणामध्ये टाकलाय. एखादा बॉल वेगानं तर एखादा बॉल अगदी कमी वेगानं, एखादा यॉर्कर तर एखादा अगदी आपण पाहताय शॉर्ट अप लेनचा. हे सगळे बॉल आपल्याला करणच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाले. सेकंड ओव्हरला सुरुवात होती आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती रामजीत, टीमचे सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. धावफलकावरती 4 बनवायचे आहेत 39. रामजीत सेकंड ओव्हरमध्ये कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे पुनश्च एकदा अपील केली जाते आहे. पंच अगदी तटस्थ आहेत आणि ते हेच सांगतायत की बरोबर अगदी व्हाईट लाईनच्या आतून आला आणि इथून अगदी आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आउटसाइड डी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर. अगदी ज्या प्लॅनिंग
ओ बरोबर यॉर्कर टाकलाय बाची खडा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट निघाला डीप मधनं फिल्डर वेगानं आले चान्स बनलाय रनआउटचा मोठी विकेट फलंदाज ओ यू टी बबलू नजे आउट या विकेटसाठी गोरख सेफ यांच्याकडून 200 आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट आली आहे फलंदाज बबलू नजे बाद झालेत. सलामीचे दोनही फलंदाज आता खऱ्या अर्थानं पाठीमागे फिरलेत. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी सुरुवात नेहमीच खऱ्या अर्थानं बबलू नजे यांनी आपल्या टीमला करून दिली आहे ते मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. इनफिल्डच्या वरून चांगली फटकेबाजी करत असतात परंतु या मॅचमध्ये ते अपयशी ठरले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ते मैदानाच्या बाहेर आलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रेहान 4थ्या क्रमांकावरती. समोर आपण पाहताय रामजीत हो ऑन साईडला अगदी आपण पाहताय टर्न केले बॉलला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर धाव मिळेल इथून देखील सिंगलच. या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तर मात्र तुम्हाला गोलंदाजाच्या अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील आणि ते मोठे फटके जर आले तर या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ओ वेगवान बॉल अपील केली जाते पंचांकडे लाऊड अपील आहे. 11च्या 11 खेळाडू त्या ठिकाणी अपील तंत्राचा वापर करतात आणि पंच इथून हेच सांगतात की मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये तो संपर्क झालाच नाहीये आणि इथून अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले रामजीत यांनी देखील. हो फटका लॉप केला लॉंगॉन मध्ये बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत तिथून देखील सिंगलच पाहायला मिळते. मोठे फटके येतच नाहीये मोठ्या फटक्यांसाठी तो संघर्ष चालू आहे. सिंगल आली आहे सिंगलनं धावफलक 7. 39 धावा बनवायच्या होत्या आणि ते सर 24 बॉल मध्ये असं वाटलं होतं की या धावा या मैदानावरती सहजरित्या या ठिकाणी चेस होतील परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे मोहचेवाडी टीमनं हो आणखीन एक चांगला बॉल वेगवान बॉल प्रत्येक बॉल वरती ती अपील आपल्याला होताना पाहायला मिळाली. तो दबाव टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाज रामजीत यांनी देखील केला. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलक्यावरती 39चा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलक्यावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 3 धावा आणि या षटकामध्ये आल्यात त्या 4. दोनही षटकांमध्ये एक एक वाईटची धाव आली आणि अगदी आपण पाहताय या षटकामध्ये 3 सिंगल आल्या बॅटच्या साह्यानं. अगोदरच्या षटकामध्ये 2 सिंगल आल्या होत्या बॅटच्या साह्यानं एक वाईटची धाव आली होती. एकंदरीत 7 धावा आल्यात. विकेट्स आपण पाहताय 2 आल्यात. सलामीचे दोनही फलंदाज माघारी परतलेत. आता थोडंसं दडपण वाढलंय खऱ्या अर्थानं आपण पाहताय अबीद 11 दामट टीमवरती. घरचं मैदान आहे घरच्या मैदानावरती खेळतायत बरेचसे प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय अर्धा दामतगाव या ठिकाणी आपला गावचा खेळ पाहण्यासाठी आलाय आणि आता त्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाची तुम्हाला मनं जिंकायची आहेत. बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील आपण पाहताय स्ट्रॉंग आहे म्हणजे प्रत्येक फिल्डर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते मोठे फटके मारू शकतो तेवढी ताकद प्रत्येकाकडे आहे परंतु ती ताकद दाखवावी लागेल. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 32. 12 बॉलमध्ये 32 धावा. चला वेळ घेऊ नका वेळ अजिबात नाहीये. मुस्तकीम गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय 2 ओव्हरमध्ये अवघ्या 7च धावा आल्यात. विकेट झोन आल्यात. सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय फलंदाज 7ला यावेळी कट केलाय. शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल चालला डीप थर्डमॅन सीमा पार धावा मिळतील 4. चौकार शॉट बॉल होता बरोबर अगदी आपण पाहताय थोडेसे फ्रंट फुटला आले जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून हा फटका केला. डीप मध्ये फिल्डरच नाहीये
4 धावा मिळाल्या. 4 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचले 11 वरती. 7 सिद्दीकीला आता संपूर्ण जबाबदारी आता त्याच्यावरती घ्यायची आहे आणि त्याला इथून मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली ना, एकात 2 मोठे फटके आले ना प्रतिवर, चला बॉल द्या, जुना बॉल द्यायचा आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला मुस्तकीमच्या विरोधामध्ये. फार कमी खऱ्या अर्थानं आपण पाहताय 7ला देखील स्ट्राईक मिळाली. 4 बॉल त्यांना आतापर्यंत फेस केले. 4 बॉलमध्ये 5 धाबा त्यानं बनवल्यात. जसं जसं स्ट्राईकवरती येतो तसे तसे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि तो आता खऱ्या अर्थानं इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चला बॉल द्या. आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय तो डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरोबर शरीरापासून थोडासा दूर ठेवला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर मात्र हाईट थोडीशी कमी दिली या बॉलवरती आणि इथून देखील आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळतो. एक चौकार आल्यानंतर तो कमबॅक शोधला मुस्तकीमनं. हो, यावेळी मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. फलंदाज 7 सिद्दीकी देखील आउट. तिसरा आदरा मिळतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आबिद 11 दामट टीमचा. परंतु अजूनही या टीमकडे बरेचसे फलंदाज बाकी आहेत. आता मात्र ताबिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. हार्ड हिटर फलंदाज, मधल्या फलीचा फलंदाज, नेहमीच घातक ठरला. परंतु आता ती घातक इनिंग आपल्याला पाहायला मिळेल का, आता हे देखील पाहावं लागेल. की ताबिश म्हटल्यानंतर पहिला बॉल ज्यावेळी ताबिश फेस करतात त्याच बॉलवरती षटकार मारतात आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी फरहानभाई यांचं आगमन झालं. स्पर्धेचे संयोजक आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथून मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. गोरख शेप यांच्याकडून 2 विकेटसाठी 400 आलेत. यावेळी फटका चांगला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कॅच पकडली आहे रोशन अडावनं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. बरोबर अगदी आपण पाहताय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. हवेमध्ये अगदी फ्लाइंग जेट सारखा उंच उडाले. स्वतःला अगदी आपण पाहताय बॅलन्स मात्र सावरलं आणि ती कॅच त्यांनी कंप्लीट केली आहे. जबरदस्त कॅच. फलंदाज ताबिज देखील या ठिकाणी बाद होतो आणि ताबिज ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये गेले त्याच वेळी आम्ही तो उल्लेख देखील केला होता की पहिल्याच बॉलवरती ते मोठे फटके मारतात आणि तो मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला देखील होता. परंतु अगदी भिंतीसारखा त्या ठिकाणी उभा राहिला रोशन अडाव. बारा धावा धाव फलक्यावरती आहेत. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक फलंदाजाला तो मोठा फटका हवा आहे आणि त्या मोठ्या फटक्याच्या नादामध्ये इथून मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. तू चल माया आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज सौद मैदानाच्या आतमध्ये.
आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत की हा डॉट बॉलच आहे. चांगली बॉलिंग मुस्तकीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्येच करणनं तो चांगला 60 मिळवून दिला. पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं तो मोमेंटम त्यांना आपल्या टीमला बनवून दिला आणि तो पूर्णपणे हो ऑन साईडला फटका गॅप मध्ये ढकललाय. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे सौरच्या बाट मधून आलाय षटकार. 6 धावा, 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आता आपण पाहता 18 वरती. याच फटक्यांची आवश्यकता आहे. हे फटके अपेक्षित होतं. ते फटके सुरुवातीपासून जर आले असते तर आता शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा आणि त्या धावांचं अंतर थोडं कमी पाहायला मिळालं असतं. 6 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते 18. अजूनही 21 धावा बनवायचे आहेत. 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, वेळ घेऊ नका. 6 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. अजूनही आपण पाहता अभी दिलेबन दामट टीमला संघर्ष तो मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. संघर्षाची लढाई खऱ्या अर्थानं आपण पाहता याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. काल याच स्पर्धेमध्ये अफजल टेवाले चषकामध्ये 6 बॉल मध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता असताना म्हणजे 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी आले असते तरी विपक्षी टीम जिंकली नसती, परंतु ती मॅच 1 बॉल आणि 6 पर्यंत येऊन टेपली होती. म्हणजे या मैदानावरती कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. 6 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो शॉर्ट बॉल मिळालाय, पुल केलाय, पुल ठरलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. 6 रन षटकार. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे. हा दर्शवणारा षटकार आपण पाहताय. फलंदाज रेहानच्या बॅटमधून आलाय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मॅच मध्ये अजूनही अगदी आपण पाहताय काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच बाकी आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 5 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अजूनही बाकी आहे. कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. 6 धावेनं पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज विनायक बिडकर यांच्या विरोधामध्ये एक्सपिरियन्स गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मिळालाय, परंतु यावेळी रोशन अडाव सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट करतायत झेल. मिळाली आहे विकेट. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल देखील शॉर्टच मिळाला होता, परंतु यावेळी शॉर्ट सिलेक्शन चुकलं. बरोबर वाईड इश लॉंग ऑन मध्ये रोशन अडाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी झाला. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते म्हणजे 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 15. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 4 बॉल मध्ये 15 धावा कंपल्सरी अभी दिलेवन दामट टीमला इथून बनवायच्या आहेत. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय मोहाची वाडी टीम, तर दुसरीकडे तुम्ही पाहताय अभी दिलेवन दामट. चला सगळ्यांना विनंती आहे की बाहेर या, सगळ्यांना विनंती आहे की बाउंड्री लाईन पासून बाहेर या, कारण की आत्ताच आपण पाहिलं की बॉल बरोबर तुमच्याकडे चाला होता, परंतु बॉल थोडासा आतमध्ये होता. 4 बॉल 15.
हो यावेळी ऑन साईडला अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुनश्च एकदा रोशन सातत्यानं तोच बिझी राहिलाय. एक धाव इथून पाहायला मिळतीये. म्हणजे आता 3 बॉल मध्ये 14 धाव संख्येची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे. मॅचची अगदी आपण पाहताय ती रोमांचकता अजूनही बाकी आहे. 3 बॉल मध्ये 14 धाव संख्येची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या दोनही टीम मध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये 3-14. ओ फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता सौद देखील स्वतःवरती नाराज असेल, कारण की त्याच्या समोर आलेला फुलटॉस बॉल तो कन्वर्ट करू शकलेला नाहीये. 2 बॉल आणि 14 ची आवश्यकता. हो बादची खेळा पाठीमागे निघालाय बॉल. फ्लाइंग स्लीपला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. धाव इथून खऱ्या अर्थानं एक सिंगल पाहायला मिळतीये. आता मॅचची फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण की 1 बॉल आणि 13 धाव संख्येची आवश्यकता आहे. चला काव्या 11 दामोते टीम आपण बॅटिंग स्क्वॉड मध्ये या आणि जय कोलंबा माता शेलू टीम आपल्याला फील्डिंग करायची आहे पहिल्या सत्रामध्ये. ओ लॉप केलाय समोर, शेवट गोड करत असताना ठोकलाय षटकार, परंतु मॅच जिंकली आहे ते म्हणजे मोहाची वाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. अभिद 11 दामत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहता 8 धाव संख्येनं पराभूत झालाय